मानसिकता घेऊन आपण चॅनल सुरू करायला पाहिजे की आपल्याला लोक बोलणार आहेत आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम करत राहायचं. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे. मी 28 डिसेंबरला की 29 डिसेंबरला असं काहीतरी चॅनल सुरू केलं होतं. तेही काही माझ्या मनामध्ये नव्हतं चॅनल सुरू करायचं. असंच दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहताना असं मला वाटलं की आपणही घरामध्ये बसून करू शकतो. त्यावेळेस मी अहोंना एक दिवशी असंच बसल्या बसल्या विचारलं की मी पण सुरू करू का, तर हो म्हटले. ते म्हटल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच चॅनल ओपन केलं, दुसरं अकाउंट काढलं आणि नंतर त्याच्यावरती ना आता आपल्याला काही घरामध्ये बसून दुसरे कुठले व्हिडिओ आपण बनवू शकत नाही. जास्त तर आपल्याला घरामध्ये रेसिपीचे व्हिडिओ आपण बनवू शकतो. तर मग रेसिपीचे व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं. चॅनल सुरू करण्याच्या अगोदर भरपूर सारे व्हिडिओ पाहिले होते की चॅनल कसं सुरू करायचं, काय सेटिंग करायच्या, YT स्टुडिओमध्ये काय सेटिंग असतात, हे सगळे भरपूर मी व्हिडिओ पाहिले होते. आणि नंतर मग चॅनल ओपन केल्यानंतर मी त्या दिवशी चटणी भाकरीचा एक व्हिडिओ टाकला 28 का 29 तारखेला असं काहीतरी. त्यावेळी त्याला 1700 की 1800 व्ह्यू आले होते आणि त्यावेळेस मी इतके खुश झाले होते की माझा फर्स्ट व्हिडिओ आणि पहिल्या व्हिडिओला इतके व्ह्यू आले होते. तर मी खूप जाम खुश झाले होते त्या दिवशी. पहिल्याच व्हिडिओला इतका छान रिस्पॉन्स भेटला आहे. तर आता कंटिन्यू करणार मी, आता कधीच बंद नाही करणार. असंच व्हिडिओ टाकत गेले, 2-4 व्हिडिओ टाकले. मी 5वा का 6वा व्हिडिओ टाकला. त्यानंतर मी गाणे टाकायचे सुरुवातीला रेसिपीला. गाणे टाकल्यानंतर मला कॉपीराईट आला आणि मी त्याला काही एवढं जास्त लक्ष दिलं नाही त्याकडे. आणि मग कॉपीराईट आल्यानंतर मग थोड्या दिवसांनी मला आणखीन दुसऱ्या व्हिडिओला कॉपीराईट आला. त्याला पण मी जास्त लक्ष दिलं नाही. ते माहितीच नव्हतं कॉपीराईट काय असतं. आणि मग नंतर तिसरा व्हिडिओ माझा ब्लॉक झाला. त्यावेळेस मी चेक केलं की कॉपीराईट काय असतो आणि गाणे यूज केल्यामुळं ना ते कॉपीराईट येत असतात. मग जाम मला त्या दिवशी टेन्शन आलं होतं. दिवसभर मी त्या दिवशी विचार केला की आता आपलं, कारण आपल्याला बोलणं तर होत नाही आता, कारण सुरुवातीपासून बोलण्याची सवय पण नाही. ऑन कॅमेरा तर कधी बोलले नाही. व्हॉइस ओव्हर करायचं असतं ते पण जास्त एवढं काही जमत नव्हतं. मग म्हटलं मला खूप टेन्शन आलं. मग नंतर मी म्हटलं यांना की नाही, मी आता व्हिडिओ नाही टाकू शकत, मी व्हिडिओ अकाउंट डिलीट करून टाकेन, कारण मला काही बोलणं होणार नाही आणि गाणे यूज केल्यानंतर कॉपीराईट येतो आहे. तर नकोच हे झंझट, मागे डोक्याला टेन्शन खूप वाटतं. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी विचार केला, म्हटलं काहीच न करण्यापेक्षा आपण काहीतरी सुरुवात तरी केली आहे, तर आपण कशाला आता लगेच माघार घ्यायची. तर मग म्हटलं जाऊ द्या, आपण हे करूया, व्हॉइस ओव्हर एकदा ट्राय करूया. मग माझा पहिला मोठा जो व्हिडिओ होता, लॉंग व्हिडिओ बनवला होता मी, त्याला व्हॉइस ओव्हर केलं मी पहिल्यांदा. आणि पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर केल्यानंतर जास्त कॉन्फिडन्स, कारण त्या दिवशी मी दिवसभर बरोबर 2 ते 2.5 तास मी एका व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत होते, तो पण 2 मिनिटाच्या व्हिडिओला. कारण जमत नव्हतं जास्त. एकदा स्क्रिप्ट लिहिली, खूप वेळा लिहिली, ते फाडून टाकले पेजेस, बोलले, कट केलं, डिलीट केलं, दिवसभर हे करत राहिले. आणि असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला हे जमणार नाही. पण मग म्हटलं जाऊ द्या, सगळे करतायत ना, तर आपल्याला पण हळूहळू जमेल, आपण ट्राय केला पाहिजे. कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करतोय हे महत्त्वाचं आहे. रेसिपीच्या व्हिडिओला हळूहळू नंतर व्ह्यूज पण कमी झाले. व्ह्यूज पण येत नव्हते व्यवस्थित, कारण कॅमेरा क्वालिटी पण नव्हती जास्त माझ्याकडे, म्हणजे भांडे वगैरे पण नव्हते. मग नंतर मग म्हटलं याला काही व्ह्यूज येत नाही आहेत, तर आपण डेली ब्लॉग्सला सुरुवात करूया. म्हणून डेली ब्लॉग बनवायला चालू केलं मी आणि त्यामध्ये व्हॉइस ओव्हर करायला सुरुवात केली. सुरुवातीला माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काही नव्हता. मी असं किचनवरती पण रेसिपीचे व्हिडिओ शूट करताना डब्बा ठेवायचे किचनवरती आणि त्याच्यामध्ये छोटी बर्नी किंवा असं काहीतरी ठेवून पातेलं, त्यामध्ये फोन ठेवून नंतर व्हिडिओ शूट करायचे. मग नंतर एक छोटा ट्रायपॉड मागवला होता मी मिशोवरून, खूप स्वस्तामध्ये होता तो. आणि नंतर मग तो ट्रायपॉड मागवल्यानंतर मग रेसिपीचे तर व्हिडिओ काय त्याला व्ह्यूज येत नव्हते, त्यामुळं मी बंद केले. आणि मग नंतर मी बघितलं, खूप व्हिडिओ बघायचे की व्ह्यूज येत नाहीत, व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, काय कारण असू शकतं. तर सगळ्यांचं असंच असायचं की सुरुवातीला कोणत्याच व्हिडिओला कोणालाच व्ह्यूज येत नाहीत. तर मग नंतर म्हटलं जाऊ द्या, आपण डेली ब्लॉगच हे करूया, कारण दररोज रेसिपी. आणि कसं आहे, रेसिपीचे व्हिडिओ ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आहेत त्यांचेच व्हिडिओ लोक जास्त बघतात. चॅनल सुरू करताना मी असाही विचार केला होता
की सुरुवातीला काहीही खर्च न करता, म्हणजे कोणतेही आपण जास्त ट्रायपॉडला किंवा कॅमेरा किंवा फोन चांगला घ्यायचा, सगळ्या गोष्टी अगोदर जास्त खर्च करायचा नाही. आपण अगोदर बघायचं आपल्याला जमतंय का नाही, आणि मग नंतरच जमायला लागलं तर त्यामधून इन्कम यायला लागलं तरच मग आपण त्या गोष्टी खरेदी करायच्या. पण मला वाटलं नंतर की ट्रायपॉड तर महत्त्वाचा आहेच, कारण ट्रायपॉडशिवाय आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही. मग सोबत घरामध्ये दुसरं कोणी आपला व्हिडिओ बनवणारा असेल तर ठीक आहे, नाही तर स्वतःलाच आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत म्हटल्यानंतर आपला ट्रायपॉड आपल्याला लागतोच. मग म्हणून मी म्हटलं ट्रायपॉड तेवढा घेऊया, बाकी कोणत्या गोष्टी नको घ्यायला. कारण सुरुवातीला जास्त खर्च आपल्याला माहिती आहे, त्यातून कधी येणार आहे किती येणार आहे आपल्याला माहिती नाही. सुरुवातीला जास्त आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे. चॅनल सुरू करताना मनामध्ये एक भीती पण होती की कोणी कोणी वाईट कमेंट करतं आणि मग त्या गोष्टीची आपल्याला सवय नसते, त्या सहन होत नाहीत, आपल्याला लगेच ते जीवाला लागतात. आणि मग म्हणून मी ठरवलं की सुरू जरी केलं ना तरी कमेंट बॉक्स बंद ठेवायचा. विचार केला की जाऊ द्या, कधी आता आपला अकाउंट तर पब्लिक आहे म्हटल्यानंतर कधी ना कधी आपल्याला या गोष्टी फेस कराव्याच लागणार आहेत. तर म्हणून मग मी कमेंट बॉक्स ऑन ठेवायला सुरुवात केली. असं नाही की सगळेच वाईट कमेंट करतात, खूप लोक असेही आहेत की आपल्याला खूप छान सपोर्ट करतात किंवा आपल्याला खूप छान समजावून सांगतात. आपली काही चूक जरी झाली असेल व्हिडिओमध्ये तरी ते आपल्याला व्यवस्थित कमेंटमध्ये नीट व्यवस्थित सांगतात. सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेले आहेत, पण आपले चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी भरपूर टाईम लागणार आहे आणखी. कारण वॉच टाईम आपल्याला 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर असा क्रायटेरिया आहे. वॉच टाईम जो आहे तो लाँग व्हिडिओमुळे आपला कंप्लीट होत असतो आणि लाँग व्हिडिओ जास्त लोक बघत नाहीत आणि शॉर्ट व्हिडिओ जे आहेत त्यामुळे सबस्क्रायबर खूप पटकन वाढतात, पण त्याने आपला वॉच टाईम कंप्लीट होत नाही. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओसोबत लाँग व्हिडिओसुद्धा आठवड्यातून 1-2 टाकावे लागतात, पण ते काय माझ्याच्याने जमलं नाही. मी असं ट्राय करते, पण जास्त आपल्याकडे ऑप्शन नसतात की डेली ब्लॉगमध्ये काय बनवू. लाँग व्हिडिओमध्ये रेसिपीचे व्हिडिओ जास्त लोक क्लिक करत नाही. ब्लॉगमध्ये कुठे फिरायला गेलो किंवा काही कार्यक्रम असला, सण असला कोणता, तर आपण त्यानिमित्ताने लाँग व्हिडिओ बनवू शकतो. पण लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त टॉपिक मला तर आठवतं तुमच्या प्रेमामुळे माझे 1000 सबस्क्रायबर तर पूर्ण झाले, पण वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी बाकी आहे. आता तो वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी आणखी मेहनत करेन. डेली ब्लॉग किंवा लाँग व्हिडिओ टाकण्याचा, जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तुमची साथ, प्रेम असंच कायम सोबत राहू द्या माझ्या. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.